नमस्कार. शेतीवाली गृहिणी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. चला तर मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला धोंड्याच्या महिन्यात जर दान देण्यासाठी काही वस्तू नसेल तर आपण हे मस्त असे साखरेची बताशे बनवून दान देऊ शकतो. ते पण झटपट होणारे आणि पटकन तयार होणारे. तुम्ही हे एकदा नक्की ट्राय करून पहा. हे धोंड्याच्या महिन्यात दान दिल्याने बताशे अतिशय पुण्य लाभते. त्यामुळे मी झटपट होणारे बताशाची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करीत आहे. पहा किती छान आणि मस्त असे आपले बताशे तयार होतील. त्यासाठी लागणारे साहित्य पाहू. येथे एक आप्पे पात्र घेतलेलं आहे. फक्त आप्पे पात्रात साखर घालूनच हे बताशे तयार होतील. पहा तर मग झटपट होणारे बताशे. चला आता वेळ न घालवता साहित्य सांगते. 1 वाटी साखर, अर्धी वाटी पाणी. एक कढाई गरम करायला ठेवायची. त्यात साखर आणि पाणी घालून मिक्स करायचं. तुम्ही जर फुल गॅसवर जर करीत असाल तर 5 मिनिटात याला मस्त अशी चासणी येते आणि आपले बताशे तयार होते. परंतु मी इथे शेगडीवर करत आहे तर मला साधारण 15 ते 20 मिनिटं लागलेली आहेत. साखर वारंवार ढवळत राहायची, कारण साखर ढवळली नाही तर तशीच बुडाला चिटकून राहते. ते 5 ते 6 मिनिटानंतर आपली सर्व साखर विरघळलेली आहे आणि मस्त अशी फिसळी. आणखीन 2 ते 4 मिनिटं आपण त्याला मस्त ढवळून घेऊ. आता आपला एकदम मस्त असा पाक, बताशाला लागतो तसा पाक तयार झालेला आहे. मी तुम्हाला ते चेक करून दाखवते. 1 वाटी घ्यायची, त्यात 2 ते 3 थेंब साखरेचे पाकाचे टाकून घ्यायचे. पहा त्याची घट्टसर गोळी तयार झालेली आहे, म्हणजे आपला पाक बताशासाठी परफेक्ट झालेला आहे. मी कुठले साहित्य यात घातलेले नाही, फक्त पाणी, साखर इतकं साहित्य घातलेलं आहे. यापासूनच आपण बताशे तयार करतो. माझ्याकडे पांढरा कलर नाही, तुमच्याकडे जर पांढरा कलर असेल तर तुम्ही घालू शकता. तरी पण हे बताशे अशी पांढरी शुभ्र आणि चकाचकीत झालेली आहे. मी इथे अगोदर कप घेतलेत आणि कपावर पाक टाकून घेतला. कपावरचे बताशे एकदम छान आणि नरम म्हणजे पातळ होतात. आता यानंतर मी थोडे आप्पे पात्रातही टाकून घेते. आप्पे पात्रातही छान होतात, परंतु थोडेसे जाड होतात आणि खायलाही एकदम ठिसूर आणि मस्त असे बताशे तयार झालेत. तुम्हीही एकदा या धोंड्याच्या महिन्यात काय दान द्यायचं या विचारात असाल तर झटपट होणारी बताशाची रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हीही दान करू शकता. आपण कुठं जाऊन विकत आणू, काय करू, त्यापेक्षा 1 वाटीभर साखरेपासून 33 ते 34 बताशे तयार होतात. हे पहा माझे इथे आता साधारण 1 ते 2 मिनिटानंतरच लगे बताशे तयार होते. हे पहा मी तुम्हाला काढून दाखवते. किती शायनी आणि सॉफ्ट असा आपला बताशा तयार झालेला आहे की नाही कच्च्या बताशासारखा. त्याला काढण्यासाठी थोडी रिस्क घ्यावी लागते. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हे बताशे काढताना सावकाश काढणं लागतात बरं का. एका चाकूच्या किंवा पळीच्या साहाय्याने सर्व त्याच्या कडा मोकळ्या करून घ्यायचे आणि हळूवारपणे काढून घ्यायचे. मी असे या प्रकारे 2दा बताशे करून घेतले बरं का. आपली म्हणजे ती साखर गरम आहे का तोपर्यंतच आपले पहिले बताशाची बॅच तयार होते. तुमच्याकडे जर भरपूर कप असले तर तुम्ही एकत्रच करू शकता, परंतु माझ्याकडे 2 ते 3च कप होते, त्यामुळे मी ती पुन्हा केले. पहिल्या वेळेस केलेले इतके वाटीभर झाले आणि आणखी एकदा केलेले पुन्हा 1 वाटीभर होतात. असे मिळून माझे 30 ते 32 बताशे तयार झालेत. पहा किती पांढरे शुभ्र आणि चकचकीत असे बताशे तयार झालेले आहेत. तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.